नवी मुंबईतील तुर्भेत औद्योगिक वसाहतीमध्ये नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि थंड पेय साठवून त्यावरील तारीख बदलून पुन्हा विक्री करण्यात येत होती। याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती मिळताच गोदामांची झाडाझडती घेण्यात आली। या कारवाईत अधिकाऱ्यांनी 25 लाख रुपये किमतीची उत्पादनं सील केली आहेत। वेफर्स, कुरकुरे, थंड पेय याचा साठा करून त्यावर रसायन वापरून एक्सपायरी तारीख बदलून परत विक्री केली जात होती। या संदर्भात मनसे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी थेट अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना तक्रार करून गोदामांची तपासणी करण्यासाठी मागणी केली होती। खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये आणि एक्सपायरी डेट जे असतात त्या डेटमध्ये बदल करून त्याच्यामध्ये पुढच्या तारखा टाकून त्याचे लेबल चेंज करून याच्यामध्ये यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे परवाने नाहीत, एक्सपोर्टचे लायसन्स नाहीत, कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नसताना राजरोसपणे हे काम चालू होतं। आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी याबाबत धाड टाकून जवळजवळ 25 लाख रुपयाचा माल त्या ठिकाणी जप्त केलेला आहे। त्यांच्या ज्या वापरात असणाऱ्या मशिनी, इंक वगैरे सगळी जप्त केलेली आहे आणि याप्रमाणे नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही कारवाई झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।